नमस्कार मित्रांनो, नॉलेज क्विज कट्टाच्या भाग 2 मध्ये आपण आलेलो आहोत लक्षशिला अभ्यासिकेमध्ये. या अभ्यासिकेत आपल्याला फ्री वायफाय, स्वतंत्र डिस्कशन हॉल, नियमित वर्तमानपत्रे, स्वतंत्र जेवणाची सुविधा व फिल्टरचे पाणी या सुविधा आपल्याला मिळतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रत्नदीप आणि आज आपण आलो आहोत लक्षशिला या अभ्यासिकेमध्ये. चला तर मग इथल्या विद्यार्थ्यांसोबत आपण खेळणार आहोत क्विज कट्टा. तर बेसिकली मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 3 प्रश्नांची उत्तर जर तुम्ही योग्य दिली तर तुम्हाला मिळणार आहे एक चांदीचा गणपती, MPSCची पुस्तकं आणि तुम्हाला एक आकर्षक प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. तर आपण या खेळाला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, ज्याला उत्तर येते त्याने फक्त हात वरती करायचा आहे. माझा पहिला प्रश्न आहे की हिमनद्या गमावणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तुम्ही पाहताय ग्लोबल वॉर्मिंगचं संकट हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हिमनद्या ज्या आहेत त्या लुप्त होत चाललेल्या आहेत. तर जगामधला पहिला देश असा कोणता आहे की ज्याने हिमनद्या गमावलेल्या आहेत? हा सर, तुम्ही सांगा. पुढे या सर, पुढे या सर. सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. सरांसाठी जोरदार टाळ्या. सर, तुमचं नाव सांगा. सुधीर गोरख शिंदे. सुधीर सरांसाठी या नंतरचा पुढचा प्रश्न आहे की पंडित राजीव तारानाथ हे कशाच्या संदर्भात आहे, कोणत्या वाद्याच्या संदर्भात आहे? पंडित राजू तारानाथ. तारनाथ. नुकतंच त्यांचं निधन झालं आहे. हा माहिती आहे. चतुर संतर असं काहीतरी संतार काय असं काहीतरी आहे, पण ते आता माहिती आहे पण ते लक्षात येत नाही. ओके, माहिती आहे सरांना पण लक्षात येत नाही. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या प्रश्नाचं उत्तर आणखीन कोणाला येत आहे का? कोणाला येत असेल तर हात वर करा. मुलींमध्ये कोणाला येते का? येते मॅडम? तबला नाही, हे चुकीचं उत्तर आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2024 मध्ये वर्ल्ड वॉटर फोरम आयोजित करण्यात आलं होतं. ते वर्ल्ड वॉटर फोरम आयोजित करणारा देश कोणता होता? याचं उत्तर येतंय कोणाला? हे प्रश्न परत एकदा म्हणतो. 2024 मध्ये वर्ल्ड वॉटर फोरम आयोजित करणारा देश कोणता आहे? वर्ल्ड वॉटर फोरम नाही. ओके, यानंतर पुढचा प्रश्न मी विचारत आहे की जगामधला पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने तयार केला? वूड पासून तयार केलेला सॅटेलाइट सगळ्यात पहिले जगामध्ये कोणत्या देशाने तयार केला? कोणी दिलं उत्तर? कोणी दिलं? तुम्ही या पुढे मॅडम. मॅडम साठी जोरदार टाळ्या. जपान हे उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडम साठी आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. या ना पुढे, पुढे इथं मॅडम. आपलं हे मॅडम साठीचा पुढचा प्रश्न आहे की मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार, कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? येते मॅडम? उत्तर येते? ओके, हा प्रश्न रद्द होईल. पुढचा प्रश्न मॅडम साठी विचारणार आहे की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटलं जातं? बघायचं नाही तुम्ही काय. पुढे बघा मॅडम. येते? ओके, सरांना येत आहे. महात्मा फुले. महात्मा ज्योतिराव फुले हे उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. सरांचं नाव सांगा तुमचं आणि कुठून आलात ते सांगा. अभिनंदन जयप्रकाश धायगुडे, जवळची मधले अभिनंदन सर आहेत. त्यांच्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे की ISO सर्टिफिकेट मिळवणारी पहिली बँक कोणती आहे? इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, ISO ज्याला म्हणतो आपण, ती पहिली बँक कोणती आहे की जिला ISO सर्टिफिकेट मिळालं? स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया नाही. नाही, उत्तर चुकलेलं आहे. याचं उत्तर आहे कॅनरा बँक. पण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांनी एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजना आपल्या सर्वांना माहिती आहे, पोस्टाची, बरोबर? काय आहे योजना? जन्म झालेल्या मुलींसाठी ती योजना आहे. त्यांच्या नावावरती आपण पोस्टामध्ये आपण पैसे टाकू शकतो. तर त्या योजनेची योजना दूत कोण आहे? ब्रँड अँबॅसेडर ज्याला म्हणतो, त्या योजनेची योजना दूत कोण आहे? सांगता येते? आघाडीची अभिनेत्री आहे. एक क्ल्यू दिलाय तुम्हाला. नाही. महाराष्ट्रातली अभिनेत्री आहे.
नाही. सोनाली कपूर नाही उत्तर. माधुरी दीक्षित हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पोमॉलॉजी, POMOLOGY, पोमॉलॉजी हे कशाची संदर्भात नाव आहे? फळांची संदर्भात आहे. दोघांनी पण असं प्रॉम्प्टिंग केलेलं आहे. ज्याला उत्तर येते त्यांनी हात वरती करायचं. मी संधी दिली, मग त्यानंतर तुम्ही बोलायचं आहे. ठीक आहे. अगदी बरोबर आहे. पोमॉलॉजी हे फळांच्या संदर्भामध्ये आहे. रशियन राज्यक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? हु इज द फादर ऑफ? रुसो नाही. असं प्रॉम्प्टिंग करू नका. मग सांगितलं हातवरती करा. ज्याला उत्तर येतं त्यांनी हातवरती करा. रशियन राज्यक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? कोणाला येते? हा, मॅडमसाठी जोरदार टाळ्या. कार्ल मार्क्स हे उत्तर अगदी बरोबर आहे. या मॅडम पुढे. मॅडम तुमचं नाव सांगा आणि कुठून आलं? पूजा गायकवाड, करमाळा. पूजा मॅडमसाठी पुढचा प्रश्न आहे. चीनमध्ये कार्यरत असलेली भारताची पहिली बँक कोणती आहे? भारतामधली पहिली बँक आहे की जी चीनमध्ये आहे. त्या बँकेचं नाव स्टेट सांगा. बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया नाही. हे उत्तर चुकीचं आहे. ॲक्सिस बँक आहे. चायनामधली भारतीय वंशाची पहिली बँक जी चायनामध्ये आहे, चीनमध्ये आहे. यानंतर पुढचा प्रश्न असेल की द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रणव मुखर्जी नाही. महात्मा फुले नाही. कोणाला येत असेल त्यांनी हातवरती करा. करंट अफेअर्स मधला प्रश्न आहे. तुम्ही वाचलेला आहे परंतु तुमच्या लक्षात येत नाही एक्झॅक्टली. ठीक आहे. याचं उत्तर आहे अशोक मेहता. हे उत्तर आहे त्याचं. यानंतर पुढचा प्रश्न आहे. मानवी समता मासिकाचे लेखक कोण होते? मासिकाचे लेखक कोण होते? मानवी समता मासिकाचे लेखक कोण होते? त्यासाठी तुमच्यासाठी आणखीन एक क्ल्यू देतो. ते पुण्याचे गृहस्थ होते. पुण्याचे होते. सांगता येते? लोकमान्य टिळक नाही. उत्तर चुकीचं आहे. गोखले पण नाही. येतंय तुमच्यापैकी? ओके. धोंडो केशव कर्वे हे उत्तर आहे त्याचं. ओके. आता मी तुम्हाला शास्त्रज्ञांचं नाव विचारेल. तो शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावलाय ते तुम्ही सांगायचं आहे. शास्त्रज्ञाचं नाव आहे मार्कोनी. कोरस मध्ये उत्तर नको आहे. तुमच्यापैकी एक तुमचं झालंय मॅडम. तुम्ही सांगितलं? कोणी सांगितलं? तुम्ही या पुढे मॅडम. मॅडमसाठी पुढचा प्रश्न आहे. तुमचं नाव सांगा आणि कुठून? प्रियंका चव्हाण, सूर्यनगरीमध्ये राहते. प्रियंका मॅम साठी हा पुढचा प्रश्न आहे. लिफ्टचा शोध कोणी लावला? लिफ्ट. आपण अपार्टमेंटमध्ये राहत असताना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपण लिफ्टचा वापर करतो. त्या लिफ्टचा शोध कोणी लावला? बऱ्याच लिफ्टमध्ये त्या संशोधकाचं नाव तिथे लिहिलेलं असतं. खूप फेमस असं नाव आहे. लिफ्टचं नाही सांगता येणार. ऑप्शन दिले तर सांगा. नाही, ऑप्शन नाही मिळणार आहे. वन लाईनर आहेत मॅम हे. कोणाला येते का तुमच्यापैकी, ऑडियन्स पैकी? लिफ्टचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव ओटिस आहे. OTIS. बऱ्यापैकी लिफ्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तिथं लिहिलं असतं बघा, ओटिस, मेड बाय ओटिस. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला दाक्षिणात्य अभिनेत्री, म्हणजे जिथं नुकतंच बाथटबमध्ये निधन झालेलं आहे, तर अशी अभिनेत्री आहे श्रीदेवी. त्या श्रीदेवीचं पूर्ण नाव कोणाला माहिती आहे का? खरं नाव, ओरिजिनल नाव. आपल्याला श्रीदेवी म्हणून सुपरिचित आहे, परंतु तिचं खरं नाव काय, ओरिजिनल? गुगलवरती शोधायचं नाही सर. मोबाईल बंद ठेवायचे. ओके, ठीक आहे. तुम्हाला नाही येत आहे, ठीक आहे. मी सांगतो श्रीदेवीचं काय नाव आहे. श्रीदेवीचं नाव आहे श्री अम्मा यंगार अय्यप्पन. नाव लक्षात ठेवा. ओके. यानंतर पुढचा प्रश्न आहे की निमोनिया हा जो आजार आहे तो शरीराच्या कोणत्या भागांना इन्फेक्शन झाल्यामुळे होतो? फुफ्फुस हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव आणि कुठून आलं ते सांगा. पृथ्वीराज उरे, टाकळवाडी, फलटण. फलटणवरून आलेले पृथ्वीराज सर आहे. त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की लॅक्टोबॅसिलस
हा जो जीवाणू आहे तो कोणत्या पदार्थामध्ये सापडतो? दही आणि ताक. म्हणजे उत्तर बरोबर आहे अगदी. सरांसाठी जोरदार टाळ्या. 2 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिले आहेत. आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर सरांना काय मिळणार आहे? चांदीचा गणपती आणि MPSC स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणि एक आकर्षक सर्टिफिकेट. ठीक आहे, मग सरांसाठी आपण शेवटचा प्रश्न विचारूया की झेरॉक्सचा शोध कोणी लावला? इतक्या सहज मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला थोडासा एफर्ट करावा लागेल. ऑप्शन दे की सांगतो. ऑप्शन नाही मिळणार आहे, तिथं 1 लाइनर आहेत. कोणाला येतंय सांगायला? कोणाला माहिती आहे? झेरॉक्स आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे झेरॉक्स. ठीक आहे, मी उत्तर सांगतो. झेरॉक्सचा शोध लावणारा जो शास्त्रज्ञ आहे तो आहे चेस्टर कार्लसन. चेस्टर कार्लसन या शास्त्रज्ञाने झेरॉक्सचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न आहे की एक्सरेचा शोध कोणी लावला? एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? क्षकिरण. हाड ज्यावेळेस आपलं डॅमेज होतं त्यावेळेस आपण एक्सरे काढायला जातो डॅमेज किती झालंय ते चेक करण्यासाठी. तर एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? येते का? मोबाईलवरती चेक करू नका सर. नाही, ओके, व्हेरी गुड. येते? नाही, ओके. एक्सरेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रोईंग्टन. रोईंग्टन हा शास्त्रज्ञाचं नाव आहे. नाही. नेक्स्ट. त्यानंतर मी आता थोडेसे सोपे प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, ज्याचं उत्तर तुम्हाला लगेच येईल. मला सांगा की व्हिटिकल्चर हा शब्द कोणत्या कशाशी संबंधित आहे? व्हिटिकल्चर. ग्रेप्स. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ग्रेप्स. द्राक्षांची ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस व्हिटिकल्चर त्याला म्हणतात. व्हिटिस वेनिफेरा हे द्राक्षाचं शास्त्रीय नाव आहे, सायंटिफिक नाव आहे. आपण सरांसाठी पुढचा प्रश्न विचारूया. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेलं आहे? ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा छोटासा इतिहास, हे पुस्तक कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेलं आहे? ऑडियन्स पैकी कोणाला उत्तर येते का? हा. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेलं आहे असा प्रश्न आहे. त्या शास्त्रज्ञाविषयी तुम्हाला एक क्ल्यू देतो. तो शास्त्रज्ञ व्हीलचेअर वरती होता. बरोबर आहे. पहिले उत्तर कोणी दिलं? हा, या सर पुढे या. जोरदार टाळ्या सरांसाठी. सर तुमचा परत एकदा प्रश्न विचारतो. गणेश भुजबळ सरांसाठी हा पुढचा प्रश्न आहे. 1 HP 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 746. बरोबर. कोर्स मध्ये उत्तर दिलेलं आहे. सगळ्यात सोपा प्रश्न विचारलेला आहे. व्हेरी गुड. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की ग्लॅकोमिया हा आजार शरीराच्या प्रश्न बाद होईल. यानंतर पुढचा प्रश्न बाहेरनं कोरस मधून कृपया कोणी उत्तर द्यायची नाहीयेत. ज्याला येतंय ते त्यांनी सांगा. बिग बँग थेअरी जी आहे ती कोणी प्रपोज केली? या विश्वाच्या उत्पत्तीचा शोध या थेअरीतून लागलेला आहे. बिग बँग थेअरी. एक मोठा विस्फोट होऊन वेगवेगळे ग्रह तयार झालेत. तर अशी थेअरी सगळ्यात पहिले कोणत्या शास्त्रज्ञाने प्रपोज केली? नाव आहे तुम्हाला ऑडियन्स पैकी कोणाला येते उत्तर त्याचं? नाही, ओके. याचं उत्तर तुम्हाला सांगतो. जॉर्जेस लिमात्रे हे त्याचं उत्तर आहे. त्या सायंटिस्टने हे उत्तर आहे. ओके सर, ठीक आहे. आता समुद्रामधला पुढचा प्रश्न आहे. 1 सागरी मैल म्हणजे 1 नॉटिकल माईल म्हणजे किती किलोमीटर असते? हा, 16 नाही. 1 नॉटिकल माईल 1 NM हे किलोमीटर मध्ये किती असते सांगता येईल? 400 नाही. अंदाजे तुम्हाला कॉन्क्रीट माहिती असेल तर सांगा. ठीक आहे. 1 नॉटिकल माईल म्हणजे 1.85 किलोमीटर म्हणजे जवळपास 2 किलोमीटरच्या आसपास. म्हणजे समुद्रामध्ये तेच अंतर 1 नॉटिकल माईल म्हणून कॅल्क्युलेट केलं जातं. ते जमिनीवरती 1.85 किलोमीटर असतं. ठीक आहे.
नेक्स्ट यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खूप सोपा आहे. अंदमान आणि निकोबार ह्या बेटांवरती असणारं सर्वोच्च शिखर त्याचं नाव काय आहे? बॅरन नाही, तो ज्वालामुखी आहे. बॅरन आहे तो ज्वालामुखी आहे. पर्वताचे नाव काय? सगळ्यात मोठं पर्वत आहे अंदमान निकोबार बेटावरती. ते इथं तुम्हाला एक त्याचा क्ल्यू देतो. ते इथं एक वस्तू आहे त्याचं नाव आहे ते नाही. ह्या शू स्टँड वरती ते सॅडल दिसतंय तुम्हाला, ते सॅडल बेट आहे. सॅडल बेट आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट, हो, उत्तर प्रदेश राज्यातील कोणता जिल्हा हा सुगंधी अत्तरांसाठी ओळखला जातो? लखनौ नाही. बरं मी त्याच्या सुरुवातीचं नाव सांगतो. क ने सुरुवात होतो तो जिल्हा नाही. खरं मॅडम ख आलं, ते क ने सुरू होतं. उत्तर प्रदेश मधला कोणता जिल्हा आहे ना? अंदाजे ढाकत गोळ्यात नाही मारायचे. ठीक आहे, येत आहे नाही येत. कनौज हे त्याचं उत्तर आहे, कनौज. ओके. आता खूप प्रश्न थोडेसे सोपे करतो जरा. महाराष्ट्राचा राज्य कीटक कुठला आहे? येते? हा अगदी बरोबर आहे. ब्लू मॉर्मॉन हे उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. कीटक इन्सेक्ट आहे, फुलपाखरू कीटक आहे. ओके, कीटक मध्ये बरोबर. यानंतर सरांचं नाव आणि सर कुठून आले? अक्षय फरंगे, फलटण. अक्षय सर, त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की दिवाकर हे जे टोपण नाव आहे हे कोणत्या लेखकाचं आहे? दिवाकर येते? नाही. दिवाकर आहे शंकर काशीनाथ गर्गे हे उत्तर आहे. ओके ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी यांचं जे टोपण नाव आहे ते कोणाचं आहे? हा सर पुढे या. पुढचा प्रश्न या, कोणीतरी या पुढं. आपण अधिकारी होणार आहोत, प्रशासनात जाणार आहोत, तर स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी हे आवश्यक आहे. जर इथेच आपण लाजत असू तर पुढे जाऊन कसं होणार आहे? या पुढचा सोपा विचारतो तुम्हाला. या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं नाव सांगा. संकेत खाडे, बारामती. संकेत सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं आहे? प्रॉम्प्टिंग नाही इकडं नाही. ओके ठीक आहे. कोणाला येतंय उत्तर? हा या सर, या पुढे या, पुढे या सर, पुढे या. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे. सर तुमचं नाव सांगा आणि कुठून आलं? हर्षद काळे, सासवडवरून आलो. हर्षद सरांसाठी पुढचा प्रश्न आहे, सौमित्र हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? सौमित्र. बरं तुम्हाला एक क्ल्यू देतो. फॅन्ड्री पिक्चर मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. जब्याच्या वडिलांचा रोल त्यांनी केलेला आहे. नाही सांगतायत ते. किशोर कदम म्हणून आहेत, किशोर कदम. त्यांनी ते आहेतच. बरं सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो जो तुमच्या सगळ्यांनाच येईल. कोकणचे गांधी कोणाला म्हटलं जातं? हा अगदी बरोबर आहे, अप्पासाहेब पटवर्धन. मॅडम साठी पुढचा प्रश्न आहे, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? दिलेलं आहे मॅडम. विष्णू वामन. 2 प्रश्नांची उत्तर मॅडमनी बरोबर दिलेले आहेत. आता तुम्ही पुढे या मॅडम, तुम्हाला प्रॉम्प्टिंग करता येते. इथे पुढे या, या बाजूला या. चला या बाजूला या मॅडम. हो तुम्ही या. मॅडम साठी तिसरा प्रश्न विचारणार आहे. मॅडम विषयी एक खास गोष्ट सांगायची म्हणजे पुणे ग्रामीण मध्ये मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मॅडम साठी हा
तिसरा प्रश्न विचारणार आहे. तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या सर्वांचे आदर्श ज्याला आपण म्हणू असे बाबा आमटे आहेत, तर त्या बाबा आमटेंचं पूर्ण नाव काय आहे? प्रकाश बाबा आमटे नाही. प्रकाश बाबा आमटे त्यांच्या मुलाचं नाव आहे, पण बाबा आमटेंचं पूर्ण नाव काय? आनंद आहे का? मुरलीधर काहीतरी आमटे आहे. मुरलीधर आमटे म्हणजे पार्शली बरोबर म्हणता येईल. मुरलीधर देवीदास आमटे हे उत्तर आहे. आणि अशा प्रकारे आपला पहिला विनर जो आहे आपल्याला मिळालेला आहे. मॅडमसाठी जोरदार टाळ्या. यानंतरचा पुढचा राऊंड आहे. पुढचा प्रश्न मी विचारत आहे. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ फर्स्ट ॲग्रिकल्चर ओपन युनिव्हर्सिटी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाही, ओपन युनिव्हर्सिटी असं म्हणतो. मुक्त विद्यापीठ हरियाणा राज्य आहे. नाही. महाराष्ट्र राज्यातला कोणता जिल्हा आहे? नाशिकमध्ये जे आहे, नाशिकमधलं जे आहे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. तर ते मी कृषी विद्यापीठ म्हणतो, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. नाही अहमदनगर नाही, नाही अहमदनगर नाही, अकोला पण नाही, औरंगाबाद नाही, मुक्त विद्यापीठ नांदेड नाही. सगळ्या जिल्ह्यांची नाव घ्या एखादं तरी येईल बरोबर. याचं उत्तर आहे नागपूर, तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. यानंतर ई पंचायत, ई गव्हर्नन्स, ई पंचायत चालू करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? हात वरती करायचं, ज्याला उत्तर येते त्यांनी हात वरती करायचंय. आणि उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे तुमचं. ज्याला येत आहे त्याने हात वरती करा. प्रश्न परत एकदा विचारतो की ई पंचायत सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. कोणी सांगितलं? या समोर या. हा माहित सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुमचं नाव काय? माझं नाव मयूर लोंढे, मी इंदापूरवरून आलो. मयूर सरांसाठीचा हा पुढचा प्रश्न आहे. वर्ल्ड सॉइल डे, जागतिक मृदा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जून महिन्यामध्ये नाही, उत्तर चुकलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला येते का ऑडियन्स पैकी? 16 डिसेंबर. उत्तर बरोबर आहे का? डिसेंबर हे उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे, जे चुकलेलं उत्तर आहे. 5 डिसेंबर तुम्ही सांगितले. या समोर बरोबर उत्तर आहे. 5 डिसेंबर उत्तर बरोबर आहे. मॅडम साठी पुढचा प्रश्न. या मॅडम बरोबर आहे. अहो पुढे या. पुढचा सोपा प्रश्न आहे. कधी संधी मिळणार आहे? आपण अधिकारी होणार आहे भविष्यामध्ये. या समोर. व्हेरी गुड. मॅडम कुठून आला? तुमचं नाव काय? कर्जत, परदेशी प्रियंका. प्रियंका मॅम साठी हा पुढचा प्रश्न आहे. संतूर वाद्य जे आहे ते वाद्य वाजवणारा जो वादक आहे पंडित, त्यांचं नाव काय आहे? पंडित रविशंकर. नाही. संतूर वाद्य कसं असतंय तुम्हाला माहिती आहे का? संतूर हा बरोबर. संतूर वाद्य नाही. रविशंकर. ओके. शिवकुमार शर्मा हे उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे. शिवकुमार शर्मा हे, पंडित शिवकुमार शर्मा हे उत्तर अगदी बरोबर आहे. संतूर वाद्य हे बेसिकली असं एक पाटासारखं असतं, त्याच्यावरती तारा असतात आणि स्टिक्सने ते वाजवायचं असतं. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे की जागतिक सिंह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्ल्ड लायन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मला एक क्लू देतो. ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. तुम्ही तारीख सांगायचं फक्त. येतंय कोणाला उत्तर? मोबाईल वरती चेक करतात का मॅडम? हा ना. ओके. कुणाला उत्तर येत आहे? ओके. हा प्रश्न रद्द होईल. याच्यामध्ये भरपूर प्रॉम्प्टिंग झालेला आहे.
जागतिक तापमान वाढ ज्याच्यामुळे होते तो ओझोन वायू आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला काय? हा, O3. सगळ्यात पहिले उत्तर. बरं थांबा. O3 हे उत्तर बरोबर आहे. तर तो जो O3 आहे त्या O3चं तुम्ही सांगितलेलं आहे. तो वर्ल्ड ओझोन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 हे उत्तर बरोबर आहे, पण महिना कोणता आहे? ओके, 16 सप्टेंबर हे उत्तर बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे सरांसाठी. बासरी हे वाद्य वाजवणारे जे पंडित आहेत त्यांचं नाव काय? नाही, रविशंकर नाही. कोणाला येते उत्तर? अगदी बरोबर, हरिप्रसाद चौरसिया. कोणी दिलं उत्तर? या सर. हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादनासाठी फेमस आहेत. सर तुमचं नाव आणि कुठून आला तुम्ही? तुषार निळकर्मा. तुषार सर हे करमाळ्याचे आहेत. त्यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे की पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? अगोदर येते का बघू त्यांना? तामिळनाडू. अगदी बरोबर आहे, तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. 2 प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेले आहेत. आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर सरांनी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार आहे एक चांदीचा गणपती आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणि एक सर्टिफिकेट. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातला आहे? यक्षगान कर्नाटक. यक्षगान हा अगदी बरोबर आहे सरांसाठी. 3 प्रश्नांची उत्तर सरांनी बरोबर दिले आहेत. कर्नाटक. आपला पुढचा विनर जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे. आणि आणखीन प्रश्न आहेत. मला वाटतं की आपण हा जो आपला कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे, मी असं आपल्या लायब्ररीतले ओंबासे सर, त्यांना ते सुद्धा अभ्यास करतात MPSC स्पर्धा परीक्षांचा असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तर आपण त्यांची पण आपण शाळा घेऊयात या ठिकाणी. त्यांना विनंती करतो की सर त्यांनी समोर यायचं आहे. ओके, सरांसाठीचे प्रश्न आहेत. कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्त करार करणार आहेत? फ्रान्सची कंपनी आहे ती हेलिकॉप्टरचा करार भारतामध्ये करणार आहेत. तर कोणत्या टाटा आणि फ्रान्स कंपनी हे संयुक्त करार करणार आहेत. तर ते कोणतं मॉडेल आहे हेलिकॉप्टरचं ते सांगता येईल का? H125 हे उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी. एकदम बरोबर आहे, सरांचा अभ्यास एकदम जबरदस्त आहे. सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यामध्ये आहे? भोजशाळा कमल ही वास्तू ही कोणत्या राज्यामध्ये आहे? भोजशाळा. हो, कमळ. भोजशाळा. राजा भोज वगैरे असं. हा, एक्झॅक्टली. सरांनी अगदी बरोबर ओळखलेलं आहे. सरांसाठीच आता थोडासा अवघड प्रश्न विचारणार आहे सरांना. थोडासा अवघड विचारणार आहे. आता याचं उत्तर सरांना येते का बघूया. महाराष्ट्रामध्ये मासेमारी करण्यामध्ये महिलांचे प्रमाण जे आहे ते फूड अँड ॲग्रिकल्चरचा आता डेटा रिलीज झाला, त्या अहवालानुसार किती टक्के आहे? फिशिंगमध्ये वुमनचं पर्सेंटेज किती टक्के आहे? हा, तुमच्यापैकी सांगता येते वुमन पैकी? तुम्हाला माहिती आहे मासेमारीमध्ये महिलांचं किती टक्के प्रमाण आहे? आता जो लेटेस्ट डेटा पब्लिश झालाय, जर रिसेंटमध्ये करंट अफेअरमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचा लगेच तो क्लिक होईल तो आकडा. कोणाला येते का तुमच्यापैकी? 60% नाही, चुकलं उत्तर. 1.45. 1.45 उत्तर हे बरोबर आहे. सरांसाठी जोरदार काय. सरांनी 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत. आपण या ठिकाणी अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. पण त्याचं नाव लिहायचं बाकी आहे. नाव लिहून झाल्यावर ठीक आहे. आणि सरांनी ज्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे ते आपण सरांसाठी पुस्तक देणार. सरांना आपण पुस्तक देत आहोत.
हा कार्यक्रम सर्वांना विनंती आहे की रोजगार कट्टा हा यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांनी यूट्यूबवर जाऊन एकदा सबस्क्राईब करावा, कारण त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची संवाद यांनी साधलेला आहे आणि तो त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघता पण येईल आणि त्याच्यातून विविध गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील. त्यामुळे तुम्ही नक्कीच रोजगार कट्टा हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावर व्हिडिओ बघत जावा, त्याच्यातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि दोन्ही सरांचे बी मी लक्षशिला अभ्यासिका आणि लक्षशिला फाउंडेशन यांच्याकडून आभार मानतो की त्यांनी आपल्या अभ्यासिकेमध्ये येऊन हा एक प्रोग्राम अरेंज केला. त्यांच्यासाठी पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपण विनर्सला हा कार्यक्रम कसा वाटला तर त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया. सगळ्यात पहिले रोजगार कट्टातर्फे मॅडमचं स्वागत या ठिकाणी. त्यांना विचारत हा कार्यक्रम कसा वाटला एकंदरीत? कार्यक्रम चांगला आहे, ह्याच्यामुळं मुलांच्या बुद्धीला पण चालना भेटते आणि त्यांना फायदा पण होणार आहे ह्याचा. असे घेत जा सारखे कार्यक्रम, म्हणजे फायदा होईल त्याचा स्टुडंटला. नक्कीच. थँक्यू मॅम. सर तुम्ही या. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम मस्त वाटला. स्टेज डेअरिंग पाहिलं असेल, कधी बोललो नव्हतं समोरासमोर. मस्त झाला कार्यक्रम. बेसिकली उद्देश हाच असतो की मुलांनी स्टेज डेअरिंग वाढावं, त्यांच्यामध्ये क्युरियोसिटी वाढावी, तसेच नॉलेज त्यांच्यामध्ये मिळावं. आपण ट्रॅडिशनली तर अभ्यास करतच असतो, पण त्याशिवाय हसत खेळत मनोरंजन करत आपल्याला काही नवीन प्रश्न आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, हा यामागचा उद्देश आहे. तर तुमच्या सर्वांना पुढील अधिकारी होण्याच्या प्रवासासाठी रोजगार कट्टा या टीमतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू.